साधू साधू. सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासकांनो, आपण सर्वजण 12व्या या धम्म परिषदेसाठी उपस्थित झाला. स्वागत समारंभ, स्वागत, मार्गदर्शन सगळ्या गोष्टी संपल्या आहेत आणि आता आपण महत्त्वपूर्ण टप्प्याकडे वळत आहोत, ते म्हणजे धम्मदेशना. आणि इथे फक्त 3च धम्मदेशना होणार आहेत आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण धम्मदेशना हे भदंत करुणानंदजी महास्थविर यांची असणार आहे. बांधवांनो, भाकरी रोजच खायला मिळतात, मोबाईल रोजच आपण पाहतो, घरच्या गप्पा गोष्टी आपल्या किती केल्या तरी सरत नाही. त्याच्यामुळे आपण त्या बाकीच्या गोष्टीला आता थोडस दूर सारावं. भगवंताच्या काळामध्ये राजा जरी असला तर तो डोक्यावरचा मुकुट काढून यायचा, सगळा लावाजमा तो बाजूला सोडून भगवंताची धम्मदेशना ग्रहण करायचा. धम्म ऐकायला मिळणं, किच्छो सद्धम्म सवण, धम्म ऐकायला मिळणं हे दुर्लभ आहे, हे कठीण आहे. आणि म्हणून असा दुर्लभ असलेला धम्म आपल्या सर्वांना मिळतो आहे. आणि म्हणून अशी ही धम्मदेशना या परिषदेमधून बुद्धांचा विचार, शांती, करुणा, मैत्रीचा विचार आहे, सदाचरणाचा विचार आहे, तो आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी पूज्य भिक्खू पुण्यवर्धन प्रथमतः आपल्या सर्वांना ते संबोधित करतील. मी आपल्या सर्वांच्या वतीने भिक्खू पुण्यवर्धनजी यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांना सद्धम्मदेशना द्यावी. धम्मदेशना ग्रहण होताना कोणीही बोलू नये, आपापसामध्ये बोलू नये, मोबाईल बघू नये, सायलेंट करून ठेवा मोबाईल, आणि इकडे तिकडे जाऊ नये. सर्वांनी श्रद्धापूर्वक या ठिकाणी धम्मदेशना ग्रहण करायचे बनते. धन्यवाद. मिंद देविंद नारिंद राजं बोधी सुबोधी करुणाकरन्तं पञ्ञापदीपो जलतं ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो. सुखकर आहे बुद्धांत जन्म, सुखकर आहे सद्धम्माची धम्मदेशना, सुखकर आहे संघाची एकता आणि एकता बरोबर तप करणे. अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा संदेश देणारे जगत कल्याणी देव आणि मनुष्याचे शास्त्र तथागत भगवान बुद्ध, भगवंताचा पवित्र असा सुव्याख्यात केलेला सद्धम्म आणि या सद्धम्माला धारण करून या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र पावन भिक्षू संघ जगातील त्या तिन्ही महान रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्या महामानवामुळे, ज्या बोधिसत्वामुळे तुम्हा आम्हाला या 3 रत्नाची ओळख झाली, असे परमपूजनीय बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. धम्म मंचावरती उपस्थित पूज्य भदंत करुणानंदजी महास्थवीर, पूज्य भदंत धम्मशीलजी स्थवीर यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालतथा बालिका, या परिषदेचे आयोजक नियोजक, सर्वच संयोजन समिती, आज या ठिकाणी 12वे बौद्ध धम्म परिषद आपण या ठिकाणी सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत. सद्धम्म ऐकण्याकरिता, सद्धम्म धारण करण्याकरिता आणि सद्धम्मामधले जे काही भगवंतांनी सांगितलेली फळे आहेत ते फळे चाखण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेले आहात. भगवंत सांगतात की नेहमी नेहमी आपल्याला सद्धम्म ऐकायला मिळत नाही. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी नेहमी सद्धम्म आपल्याला ऐकायला मिळत नाही. कधीतरी जेव्हा केव्हा आपलं पुण्य संपादित आपण करत असतो आणि ते पुण्य जेव्हा फलित होत असते तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने सद्धम्म आपल्याला ऐकायला मिळत असतो. तर आपण पुण्यवान आहात की आपल्याला सद्धम्म ऐकायला मिळत आहे. मग आपण या ठिकाणी आल्यानंतर केवळ आणि केवळ सद्धम्मच ग्रहण करण्याचं काम केलं पाहिजे. सद्धम्म जर आपण ग्रहण केला तर बुद्ध सांगतात की जो व्यक्ती सद्धम्माला पवित्र शुद्ध मनाने धारण करतो, जो व्यक्ती सद्धम्माला चित्तामध्ये जागृत करून खऱ्या अर्थाने धारण करण्याचा संकल्प करून तो सद्धम्म धारण करून
लोकांना धारण करण्याकरिता प्रेरणा निर्माण करून देतो, तर बुद्ध म्हणतात की त्या व्यक्तीला श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत, प्रत्येक बुद्ध, सम्यक संबुद्ध, बोधिसत्व अशा प्रकारच्या त्या ठिकाणी फळ प्राप्त होत असतात. तर बघा, भगवंताचा सद्धम्म माणसाला दुःखातून मुक्त करणार आहे. भगवंताचा हा सद्धम्म माणसाला माणसाच्या भवातून मुक्त करणार आहे. जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरणम बी दुःखं, अप्येहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यम पी जन लभते तंपे दुःखा, संक्षिप्तेन पंचुपादान खंडा दुःखा. या संपूर्ण दुःखातून माणसाला बाहेर काढणारा सद्धम्म जर आपण खऱ्या अर्थाने जर शुद्ध चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकारे धारण करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने आपलं मंगल होणार आहे. बघा, 12वी बौद्ध धम्म परिषद, या परिषदेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेले आहे. या ठिकाणी अनेक लोक, अनेक उपासक शुभ्र वस्त्र परिधान करून आलेले, कारण की सद्धम्माचा नियम आहे. सद्धम्म ऐकत असताना आपण आपल्या अंगावरती शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे. हा सद्धम्माचा नियम आहे आणि त्या नियमानुसार आपण या ठिकाणी बसलेले आहे. त्या नियमाचं पालन आपण या ठिकाणी करत आहात. परंतु सद्धम्माचा दुसरा एक नियम आहे. काय नियम आहे? जेव्हा शील ग्रहण करतो, बंतेजींनी सांगितलं, जेव्हा आपण शील ग्रहण करतो किंवा धम्मदेशन ऐकत असतो तेव्हा आपल्या डोक्यावरती काही असता कामा नाही. भिक्खू संघाला भगवंतांनी नियम घालून दिले. भिक्खू संघाला भगवंतांनी सांगितलेले, जेव्हा एखादा भिक्षू कायमस्वरूपी दीक्षा घेतो तेव्हा त्याला 75 सखीमध्ये सांगले जातात. एखादा व्यक्ती जर तो निरोगी असेल आणि त्या डोक्यावरती काहीतरी फेटा वगैरे धारण केला असेल किंवा डोक्यावरती धारण केला असेल त्याला सद्धम्माचा उपदेश देऊ नका. भिक्खू संघाचा नियम आहे. मग हे बारीक सारीक नियम आपल्याला माहिती नाही. केव्हा माहिती होतील? जेव्हा आपण परिषदेमध्ये, जेव्हा आपण धार्मिक कार्यक्रमामध्ये, जेव्हा आपण धम्मिको कार्यक्रमामध्ये जात असतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला या सद्धम्मामधले नियम या ठिकाणी कळतात आणि ते आपण धारण करण्याचा प्रयत्न करत असतो. बाबासाहेबांनी सांगितलं, हा सद्धम्म तुमचा कल्याण करणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, या सद्धम्मामुळे तुमच्या पिढ्याना पिढ्या सुधारणार आहेत, या सद्धम्मामुळे तुमचा विकास होणार आहे. आणि बुद्ध म्हणतात की खरं जर तुम्ही या सद्धम्मा धारण केलं, केवळ धारणच नाही केलं, उत्तर या सद्धम्मामध्ये जर आपण स्वतःची प्रगती करून घेतली तर आपलं मंगल होणार आहे. बघा, केवळ 5 शिलावरती अडकून राहू नका. 14 ऑक्टोबर 1956 ला तुमच्या आमच्या बाप्पाने आपल्याला त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन सांगितलं की तुम्ही 5 शिलाचं पालन करा. आणि अनेक लोक केवळ आणि केवळ त्या 5 शिलामध्येच अडकून बसलेले, पुढे विकास केला नाही. आध्यात्मिक विकास आपला अडकून राहिला. भौतिक विकास तर आपण भरपूर केलाय, भौतिक विकास आपला भरपूर झालाय. पारा त्या झोपडीत राहणारा व्यक्ती आता आरसीसीच्या घरामध्ये राहत आहे. फाटके तुटके कपडे घालणारा व्यक्ती आता सुंदर अशी साडी, सुंदर असा ड्रेस, कपडे परिधान करत आहे. परंतु अध्यात्मामध्ये आपण मागे का? सद्धम्माच्या आचरणात आपण मागे का? 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी 5 शिलाची दीक्षा आपल्याला दिली आणि तेव्हापासून 5 शिलच आपण ग्रहण करत आहोत. उत्तरोत्तर प्रगती आपली कधी होणार? या ठिकाणी बघा, उत्तरोत्तर जर आपण प्रगती केली, दुसऱ्याकडे पाहून जर आपण त्या प्रकारे आचरण केलं तर खऱ्या अर्थाने आपलं मंगल होते. याविषयी थोडीशी एक गोष्ट तुम्हाला कथा सांगणार आहोत. भगवंताच्या काळामध्ये भगवंत एकदा चालत असताना भगवंताने एक स्मित हास्य केलं. स्मित हास्य केल्यानंतर आनंदाने भगवंताकडे पाहिलं, भगवंताचा चेहरा पाहिला आणि भगवंताचा चेहरा पाहून आनंद बंतजींना आनंद झाला. कारण की उमराचं फुल एखाद्या वेळेस जसं 4 वर्षाला, 5 वर्षाला, 10 वर्षाला एखाद्या वेळेस ते उगवत असते, अगदी त्याप्रमाणे भगवंताच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कधीतरी पाहायला मिळत असते. आनंदाने ते पाहिलं, अरे भगवंताने स्मित हास्य केलं, याचं कारण आपण भगवंताला विचारलं पाहिजे. भगवंताला आनंदाने विचारलं, म्हणजे भगवान सकाळी मी पाहिलं, भगवान आपण जेव्हा चारिकेला गेलो, भगवान मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो भगवान, तेव्हा मात्र तुमच्या चेहऱ्यावरती मी स्मित हास्य पाहिलं, याचं कारण मला कळेल काय? भगवंत सांगतात की होय आनंदा, तुला सांगतो. भगवंत म्हणतात, आनंदा मला एक जुना प्रसंग आठवला. मग जुना कोणता? मग भगवंत सांगतात मला कश्यप बुद्धाच्या काळातली गोष्ट आठवली. आपण अनेक जण बघा बुद्ध वंदनेत म्हणतो, हेच बुद्ध अतीताच, हेच बुद्ध अनागता, पचुपन्नाचे बुद्ध अहंग वंदामी सभ्यता. अनेक लोकांना हेही माहित नाही की भगवंताच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेले. अनेक लोकांना एवढं वाटतं की फक्त आपले तथागत गौतम बुद्ध एवढेच बुद्ध आहेत काही. बघा, आणि वंदनेत आपण म्हणतो, हेच बुद्ध अतीताच, हेच बुद्ध अनागता, पचुपन्नाचे बुद्ध अहंग वंदामी सभ्यता. जे अतीतताच म्हणजे जे भूतकाळात जितके बुद्ध उत्पन्न झाले तितक्यांनाही वंदन करतो. हेच बुद्ध अनागत म्हणजे जे वर्तमानामध्ये या बुद्धाचे शासनकाळ चालू आहे त्या बुद्धाला वंदन करतो. आणि पचुपन्नाचे बुद्ध म्हणजे जे भविष्यात उत्पन्न होणारे बुद्ध आहेत त्या सर्व बुद्धांना मी वंदन करतो. म्हणजे भगवान बुद्धाची परंपरा ज्या ज्या व्यक्तीने
बुद्ध होण्याकरिता परिश्रम केले, बोधिसत्वाची पारमिता पूर्ण केली, त्या प्रत्येक व्यक्तीला बुद्ध होता येते. भगवंतांनी सांगितलं, आनंदा मला कश्यप बुद्धाच्या काळातली गोष्ट आठवली म्हणे. भगवंताच्या अगोदर जे कश्यप बुद्ध होऊन गेले. भगवंत सांगतात, आनंदा मला त्या कश्यप बुद्धाच्या काळातली गोष्ट आठवली. कश्यप बुद्धाचा एक गवेसी नावाचा एक उपासक होता. कश्यप बुद्धाचा एक गवेसी नावाचा उपासक होता. तो भगवंताला नेहमी दान द्यायचा, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक व्हायचा, भगवंताला चिवरदान द्यायचा, भोजनदान द्यायचा आणि बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जायचा. आणि फक्त तू शरणच जायचा. भगवंत आनंदाला सांगत आहेत, आनंदा कश्यप बुद्धाचा तो जो गवेसी नावाचा उपासक होता, तो दान द्यायचा, भगवंताला वंदन करायचा आणि केवळ बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला केवळ तो शरण जायचा. एवढंच तो करायचा. पुढे मात्र काही तो आचरण करत नव्हता. आणि त्या गवेसी नावाच्या उपासकाला 500 मित्र होते आणि त्या 500 मित्राचा संपूर्ण खर्च हा गवेसी करत होता. त्याला लागणारे कपडे, त्याला लागणारे चपला, त्याला लागणारे जे काय अन्नधान्य असेल, जे काय असेल, त्यांचा शानशोक असेल, हे संपूर्ण पूर्ण करण्याचं काम हा गवेसी नावाचा उपासक करायचा म्हणे. आणि मग गवेसी नावाच्या उपासकाच्या मनामध्ये एके दिवशी उत्पन्न झालं, मी सकाळी भगवंताला वंदन करायला गेलो आणि भगवंताला जाऊन वंदन केलं आणि भगवंताला वंदन केल्यानंतर एका बाजूला मी जाऊन बसलो आणि माझ्या बाजूला माझे 500 सहकारी येऊन बसले. माझ्या बाजूला माझे 500 सहकारी येऊन बसले आणि मी पाहिलं तर काय, माझ्या ज्या 500 लोकांना मी भोजन देतो, ज्या 500 लोकांची मी काळजी घेतो आणि त्यांच्यावरती पैसा मी खर्च करतो, एवढं सगळं मी करून सुद्धा सद्धम्मामध्ये आमच्या दोघांचं आसन समान आहे. कारण की मी ज्या ठिकाणी बसतो त्याच ठिकाणी ते 500 लोक बसतात. मी एवढा खर्च त्यांच्यावरती करतो तरी सुद्धा ते माझ्या बाजूला येऊन बसतात. काय येऊन बसतात? कारण की मीही बुद्ध धम्म संघाला शरण जातो आणि तेही बुद्ध धम्म संघाला शरण जातात. म्हणून धम्मामध्ये दोघांचं आसन समान आहे. मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, मी काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे ज्याच्यामुळे मी श्रेष्ठ दिसलो पाहिजे, ज्याच्यामुळे त्या लोकांपेक्षा मी पुढे जाऊन बसलो पाहिजे, असं त्याच्या मनात उत्पन्न झालं. आणि तो भगवंताकडे जाऊन म्हणतो, भगवान, राष्ट्रबुद्धाला म्हणतो, भगवान मला तुम्हाला काहीतरी विचारायचं म्हणतो. भगवंत म्हणतात, विचार. भगवान, जो बुद्ध धम्म संघाला शरण जातो याच्यापेक्षा मोठा कोण आहे म्हणे. भगवंत म्हणले, गवेसी, जो बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जातो याच्यापेक्षा मोठा जर उपासक कोणता असेल, जो पंचशिलेचं पालन करतो, तो उपासक मोठा आहे. ते म्हणतो, भगवान मला पंचशील द्या म्हणतो. भगवान मला पंचशील द्या. त्या भगवंत त्याला पंचशील देतात आणि तो त्या 500 लोकांमध्ये जाऊन सांगतो की अरे, तुम्ही फक्त बुद्ध धम्म संघाला शरण जाता, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण की मी 5 शिलाचं पालन करतो. तुम्ही केवळ शरण जाता, मी 5 शिलाचं पालन करतो. तुम्ही फक्त शरणागत उपासक आहात, मी आचरणाने भगवंताचा उपासक आहे. आजपासून मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं तुम्ही समजा म्हणे. मी तुमच्यापेक्षा आता महान आहे, तुमच्यापेक्षा आता मी श्रेष्ठ आहे, तुम्ही असं समजा म्हणे. आणि मग त्या 500 लोकांना वाटते, अरे आपला मालक, आपला मित्र, कारण की आपल्याला तो सर्व काही पुरवतो, सर्व काही तो आपल्याला देतो. आणि तो जर जाऊन भगवंताकडे जर 500 ग्रहण करत असेल तर आपण का करू नये, आपण ही केलं पाहिजे. ते 500 लोक भगवंताकडे जातात. कश्यप बुद्धा पुढे गुडघ्यावर बसतात. ते सुद्धा 5 शिलाची याचना करून 5 शिल भगवंताकडून मागून घेतात आणि 5 शिल ते सुद्धा ग्रहण करतात. आणि 500 लोक त्या गवेसीला जाऊन सांगतात की महाराज बघा, आम्ही सुद्धा तुमचं आचरण करत 5 शिल ग्रहण केलेले आहेत, आम्ही सुद्धा आता तुमच्या समान आहोत. पुन्हा या गवेसीला राग येतो. अरे, त्याला वाटतंय मी भगवंताचा उपासक आहे, हेही उपासक आहे. मी भगवंताला शरण गेलो, हेही शरण गेले. मी भगवंताचा 5 शिलाचं पालन करण्याचा संकल्प केला, या लोकांनी सुद्धा 5 शिल ग्रहण करण्याचा, पालन करण्याचा संकल्प केला. आता धम्मामध्ये आमचा आसन समान आहे. मी श्रेष्ठ कसा दिसू, मी श्रेष्ठ कसा दिसू. अहंकार त्याच्या मनामध्ये जागृत झाला आणि तो भगवंताकडे जाऊन पुन्हा भगवंताला म्हणू लागला, भगवान, जो 5 शिलाचं पालन करतो त्याच्यापेक्षा कोणी मोठा उपासक असतो काय. भगवान, जो 5 शिलाचं पालन करतो त्याच्यापेक्षा कोणी मोठा उपासक असतो काय. तर भगवान म्हणतो की होय, त्याच्यापेक्षा मोठा उपासक आहे. भगवंत कोण आहे. तेव्हा भगवंत सांगतात की अरे, जो 5 शिलाचं पालन करतो याच्यापेक्षा श्रेष्ठ उपासक उपासिका जर कोणती असेल तर जे अष्टशिलाचं पालन करतात. महिन्याच्या 4 दिवसाला 2 अष्टम्या, 1 अमावस्या, 1 पौर्णिमा, या पवित्र 4 दिवशी खऱ्या अर्थाने भिक्षूसारखं जीवन, भिक्षुणीसारखं जीवन जो जगतो तो 5 शील धारण करणाऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. तुमचं कितीही पद तिकडे मोठं असू द्या, तुमच्याकडे कितीही धनद्रव्य असू द्या, परंतु जेव्हा धम्म मंडपामध्ये आपण बसतो तर शिलानुसार आपली जागा ठरते, शिलानुसार आपली जागा ठरते. बघा, भिक्खू संघ धम्म मंचावरती बसलेला आहे.
का बसलेला आहे हो? कारण की भिक्खू संघ 10 शिलाचं पालन करतो. आपण 8 शिलाचं करतो, 5 शिलाचं करतो. भिक्खू संघ 10 शील प्लस 227 शिलाचं पालन करतो. पण भिक्खू संघ तुमच्यापेक्षा उंच आसनावर बसलेला आहे. बघा, धम्म मंचामध्ये, धम्मपटलामध्ये, धम्माच्या ठिकाणी, धार्मिक कार्यक्रमामध्ये शिलानुसार आपली जागा ठरते. आणि त्या गविसीला वाटलं, अरे भगवंताचे मी उपासक झालो आणि 500 लोक उपासक झाले आणि मी 5 शील ग्रहण केले आणि 5 शील ग्रहण केले, आता मात्र मी श्रेष्ठ दिसलो पाहिजे, भगवंताकडे जातो आणि भगवान याच्यापेक्षा श्रेष्ठ उपासक उपासिका कोण आहे मला सांगा. म्हणतो भगवान मी तसं वागण्याचा प्रयत्न करतो. भगवंताचा जो अष्टशिलाचं पालन करेल तो 5 शील पालन करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणे. तो म्हणतो भगवान मला अष्टशील द्या. भगवंताने त्याला अष्टशील दिली. 8 शील धारण करण्याचा त्याने संकल्प केला आणि त्या 500 लोकांमध्ये जाऊन तो सांगतो की बघा, तुम्ही फक्त 5 शिलाचं पालन करता, मी 8 शील पालन करणार आहे. तुम्ही फक्त 5 शिलाचं पालन करता, मी 8 शील पालन करणार आहे. म्हणून मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुम्ही माझ्यापेक्षा कनिष्ठ आहात. त्या 500 लोकांना वाटते, अरे आता कसं करावं, आपला मालक जर अष्टशील पालन करत असेल आपण का करू नये. ते 500च्या 500 लोक भगवंताकडे जातात आणि भगवंताला विनंती करतात की आम्हाला सुद्धा अष्टशील द्या. भगवंताला अष्टशील देतात. ते 500 लोक सुद्धा अष्टशिलाचं पालन करण्याचा संकल्प करतात. ते 500 लोक सुद्धा अष्टशील भगवंताकडून ग्रहण करतात आणि त्या मालकाला येऊन सांगतात, गवेशाला येऊन सांगतात की अहो तुम्ही सुद्धा अष्टशील पालन करता आणि आम्ही सुद्धा आता अष्टशील पालन करण्याचा संकल्प करत आहोत. तेव्हा त्याला पुन्हा राग येतो, पुन्हा त्याचा अहंकार वाढतो, पुन्हा अहंकार वाढतो. त्याला वाटते की मी श्रेष्ठ दिसण्याकरिता अष्टशील धारण करू लागलो, परंतु हे 500 लोक सुद्धा माझ्यासारखे जर अष्टशील धारण करत असतील तर माझ्या समान झाले. ते धम्मामध्ये आमचं आसन समान झालं. श्रेष्ठ दिसण्याकरिता अजून काहीतरी मी केलं पाहिजे. तो भगवंताकडे जातो. तो भगवान पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, भगवान मला एकदा पुन्हा सांगा की अष्टशील धारण करणाऱ्यापेक्षा धम्मामध्ये श्रेष्ठ कोण आहे. भगवान अष्टशील धारण करणाऱ्यापेक्षा धम्मामध्ये श्रेष्ठ कोण आहे हे मला सांगा. भगवंत म्हणतात की इकडे तुला सांगतो. तेव्हा भगवंत त्या गवशीला सांगतात की अष्टशील धारण करणाऱ्यापेक्षा 10 शील धारण करणारा मोठा आहे. अष्टशील धारण करण्यापेक्षा 10 शील धारण करणारा जो व्यक्ती आहे तो मोठा आहे. तेव्हा तो गवेसी नावाचा उपासक म्हणतो, भगवान मला 10 शील द्या. भगवान मला 10 शील द्या, मला श्रेष्ठ व्हायचं. भगवान मला श्रेष्ठ व्हायचं. भगवंत म्हणतात की तुला 10 शील तर देईल, परंतु 10 शील घेण्याचे काही नियम आहेत. 10 शील घेण्याचे काही नियम आहेत. मग भगवंत सांगा कोणते नियम आहेत. त्या गवशीने विचारलं. भगवंताने सांगितलं, तुला मुंडन करावे लागेल, तुला मुंडन करावे लागेल, तुला तुझ्या जुन्या नावाचा त्याग करावा लागेल, तुला तुझ्या जुन्या वस्त्राचा त्याग करावा लागेल, तुला अलंकाराचा त्याग करावा लागेल, तुला सुख सुविधाचा त्याग करावा लागेल, तुला तुझ्या वैभवाचा त्याग करावा लागेल आणि तुला भिक्षेवरती जीवन व्यतीत करावं लागेल. भिक्षेचे जीवन स्वीकारावं लागेल, भिक्षूचं जीवन जगावं लागेल. तेव्हा तो म्हणतो, भगवान हे तर अवघड आहे म्हणे. भगवान अष्टशील सोपे पण भगवान, पण दशशील किती अवघड आहे. भगवंत म्हणतात की जर तुला श्रेष्ठ दिसायचंय हेच मात्र पर्याय. जर तुला श्रेष्ठत्व प्राप्त करायचंय तर हाच पर्याय म्हणे. भगवान म्हणतात. तेव्हा तो भगवान मला द्या, तुम्ही 10 शील द्या. तो मुंडन करतो. मुंडन करून भगवंतापुढे बसतो. भगवंतापुढे बसून याचना करतो. सब दुःखं निसरणं निब्बानस्य सच्चीकरण थाय इमं कासावंग हेतुवा पब्बा जेत मग म्हणते, भगवान समूळ दुःखाचा नाश करण्याकरिता भगवान मला चिवर द्या, काश्या वस्त्र द्या. भगवंताने त्याला चिवर दिलं आणि 10 शील दिले. 10 शील तो ग्रहण करतो, अंगावरती चिवर घेतो आणि अहंकारात त्या 500 लोकांना जाऊन सांगतो, अरे फक्त तुम्ही अष्टशील धारण करता, मी आता 10 शील धारी भिक्षू आहे म्हणे. तुम्ही केवळ अष्टशील धारण करता, मी आता 10 शील धारी भिक्षू आहे, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या 500 लोकांना वाटते, अरे जो आपल्यावरती खर्च करतो, जो आपल्याला म्हणजे अन्न पुरवतो, वस्त्र पुरवतो, आपला लाड जो काय असेल तो पूर्ण करतो, जर तो भिक्षू होत असेल तर मग आपला लाड कोण करेल, आपल्याला अन्न कोण पुरवेल, आपल्याला धन जे काय असेल ते कोण पुरवेल. आपणही बंदी झालं पाहिजे. ते 500च्या 500 लोक भगवंताकडे जातात, कश्यप बुद्धाकडे जातात, गुडघावर बसून याचना करतात आणि त्या 500च्या 500 लोकांना भगवंत चिवर देतात. ते 500 लोक चिवर धारण करतात, 10 शील ग्रहण करतात आणि त्या गवेसी नावाच्या उपासकाला येऊन सांगतात की अहो आम्ही सुद्धा आता 10 शील ग्रहण केलेले. आता मात्र त्याचा अहंकार गगनाला भिडला. त्याला वाटलं श्रेष्ठ दिसण्याकरिता मी इथपर्यंत आलो, हे 500च्या 500 लोक हे सुद्धा माझ्या पाठीमागे आले
आता मात्र धम्मामध्ये आमचं आसन समान आहे, आता काहीतरी वेगळं मी केलं पाहिजे. तो भगवंताकडे जातो. त्या भगवंताला म्हणतो, भगवान मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, हे 10 शील धारण करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ते मला एकदा पुन्हा सांगा म्हणतो. भगवंत म्हणतात की अरहंत पद श्रेष्ठ आहे. केवळ 10 शील पालन करणाऱ्यापेक्षा जो अरहंत आहे तो श्रेष्ठ आहे. तेव्हा तो गुडघ्यावर बसून भगवान मला अरहंत पद द्या. भगवंत म्हणतात की तसं अरहंत पद देता येत नाही. भगवंत कसं प्राप्त करायचं? भगवंत त्याला सांगतात, ध्यान कर. चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे मळ आहे, चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे द्वेष आहे, चित्तामध्ये उत्पन्न होणारा जे काही राग लोभ मत्सर जे काही मळ आहे तो मळ बाजूला सार आणि विपसने विद्येद्वारे तू सुद्धा अरहंत होय, तुला सुद्धा अरहंत होता येते. भगवंतांनी त्याला मार्ग सांगितला. तो गवेसी नावाचा उपासक आता मात्र अरहंत झाला, परिश्रम करून अरहंत झाला आणि अरहंत होऊन त्या 500 लोकांमध्ये जाऊन म्हणतो, कारण की तो आता अरहंत आहे. मनामध्ये राग द्वेष मोह सुस्ती संशय आळस आणि चे असा प्रकारचा कोणताही विकार त्याच्या मनात नाही. तो 500 लोकांमध्ये जाऊन सांगतो, अरे मी जी विद्या ग्रहण केली, ज्या विद्येद्वारे अरहंत पद प्राप्त केलंय, मी तुम्हाला मंगल मैत्री देतो. तुम्ही सुद्धा अरहंत व्हावे आणि तुम्ही सुद्धा अरहंत होऊन हे सुंदर जीवन जगावं अशी मी या ठिकाणी तुमच्या प्रती मंगल मैत्री करतो. असा तो गवेसी नावाचा उपासक त्या 500 लोकांमध्ये जाऊन म्हणला आणि त्या 500च्या 500 लोकांनी सुद्धा परिश्रम केले आणि ते सुद्धा दुःखातून मुक्त झाले. त्या 500च्या 500 लोकांनी सुद्धा अरहंत पद प्राप्त केलं. सर्वांनी साधू काढले. बघा सुरुवात कुठून झाली हो? कुठून झाली? पंचशिलेपासून सुरुवात झाली. शरणागमनापासून केवळ बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जाणारा व्यक्ती हळूहळू 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 तो अरहंत अवस्थेला प्राप्त झाला. धम्मामध्ये एवढं पण बघा, म्हणजे 500 लोक सुद्धा स्वतःच न करता इतराकडे पाहून त्या गवेसीकडे पाहून ते दुःखातून मुक्त झाले. आपण सुद्धा उत्तर प्रगती करायची संकल्प करायचा. मी 500 ग्रहण करतो ना, पुढच्या वर्षवासामध्ये किंवा या वर्षवासामध्ये मी अष्टशील धारण करण्याचा प्रयत्न करेन. किंवा कुठे 10 दिवसाचं श्रावणी शिबिर सुरू असेल त्या ठिकाणी जाऊन 10 शील ग्रहण करण्याचा संकल्प करेन. हळूहळू हळूहळू आपण आपल्यामध्ये उत्तर प्रगती केली पाहिजे. उत्तर जर आपण प्रगती केली, अध्यात्मामध्ये जर आपण प्रगती केली, खऱ्या अर्थाने सुख आपल्याला मिळणार आहे. तर बोलायसारखं भरपूर आहे. जास्तीचा उपदेश न देता आपण सर्वांनी उत्तर सद्धर्मामध्ये प्रगती करून घ्यावी आणि आपलं मंगल साधावं. सभ्य सत्ता सुखी म्हणतो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधू साधू साधू. धन्यवाद पंतजी. भगवंताच्या काळातल्या एका उदाहरणाने आपण आपल्या सर्व उपासकांना एक प्रकारची वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा दिलेली आहे. निश्चितच हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बांधवांनो, ही 12वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या परिषदेमध्ये भगवंत करुणानंदजींना मध्ये होतो. आपल्याला भंतेजी दिसतात येतात, परंतु त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी म्हणजे किती फोन करावे लागतात. 3-4 दिवसानंतर 5व्या दिवशी त्यांना फोन लागतो, कधीतरी मेसेज त्यांना जातो आणि मग सांगतो. नंतर असं करता करता एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांना येणं हे फार कठीण आहे. आणि अत्यंत आमच्या लहानपणापासून भंतेजींना आम्ही पाहतो. एक अभ्यासू त्यागी विद्वान सुंदर असे की व्यक्तिमत्व आदरणीय भगवंत करुणानंदजी. मागच्या वर्षावासामध्ये त्यांना भिक्खू उपसंपादित होऊन 20 वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहेत आणि ते महाथेरो झालेले आहेत. आणि त्यांचा महाथेरोचा हा सोहळा छत्रपती संभाजीनगर मध्ये नागसेन वनाच्या त्या प्रांगणामध्ये इतका सुंदर असा तो धम्मदीक्षेचा आणि धम्मदेशनेचा आणि महाथेरो समारंभाचा हा सोहळा त्या ठिकाणी सुंदररित्या झाला. 25 ते 30 हजार लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा त्या ठिकाणी आले होते. आदरणीय भंतेजींनी कोरोनाच्या काळानंतर द ग्रेट हॅपीनेस नावाचं युट्यूब चॅनल काढलं आणि असा एक दिवस नाही की त्या चॅनलवरती त्यांनी एखादं प्रवचन दिलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी खेड्या पाड्यात गावात कुठेही जा, भंतेजीला ऐकणारा वर्ग तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. बघा, आपण बुद्ध याच्यामध्ये म्हणतो, एक एक भिक्षू जणू पाठशाला पूर्वेस नवधम्म उदयास आला. एक भिक्षू म्हणजे एका पाठशाळेसारखा आहे, म्हणजे एखाद्या शाळेसारखा आहे. जसं एखाद्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी घडतात, तसा एक भिक्षू हा हजारो उपासकांना तो घडवू शकतो. आणि म्हणून भिक्खू संघ हा गौरवणीय आहे, आदरणीय आहे.
वंदनीय आहे, स्वागत करण्यास तो पात्र आहे, वंदन करण्यास तो पात्र आहे, दान देण्यास तो पात्र आहे. आणि म्हणून त्या भिक्खू संघाचा गौरव करणे, त्यांच्या प्रती नम्र राहणे, त्यांचा सन्मान आपण करणे हे आपल्या उपासकांचं कर्तव्य आहे. आणि त्यांच्या अमोघ वाणीतून आम्हाला धम्म ऐकायला मिळणे आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने धम्म ग्रहण करून आम्ही त्याला प्राशन करून त्याला धारण करून आपलं मंगल करणे हा बुद्धाचा मार्ग आहे. पुन्हा अशी पवित्र धम्मदेशना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. भंतेजीची वेळ आम्हाला फार दिवसानंतर मिळाली. या परिषदेला धनंजय मुंडे साहेब येणार होते, पालक आपले समाज कल्याण मंत्री पण येणार होते, परंतु अधिवेशनामुळे त्यांनी म्हटलं की मी खरं तर या संयोजन मंडळीचं म्हणजे खूप कौतुक करतो आणि आपल्या सर्वांना पण मी टाळ्या वाजवण्यासाठी भाग पडेल आता नाही सांगल्यानंतर. तर निश्चितपणे की तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला ही वेळ नाही आहे, अधिवेशन आहे, तारीख तुम्ही बदला. परंतु आपल्या संयोजन समितीने सांगितलं आता तुम्हीच नाही आले तरी चालेल, कारण भंत्रीची तारीख आम्हाला पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून भंतजीला त्यांनी महत्व दिलं. सांगायची गरज पडत नाही, टाळ्या वाजवायची. तर निश्चित पद्धतीनं या संयोजन समितीने भंतेजींना भंतेजीच्या या देशनेला महत्व दिलं. म्हणून आपण सुद्धा इतक्या तळमळीने जे काही नियोजन केलं, आपण सुद्धा भंतेजींना आणि त्यांच्या धम्मदेशनेला महत्व दिलं पाहिजे. आदरणीय भंतेची धम्मदेशना निश्चितच तुम्हाला समजणारी, तुमच्या हृदयामध्ये पडणारी आहे. निश्चितच भंतेच्या या करुणावाणीतून आपण सद्धमाची देशना घेऊन जाऊन आपलं जीवन मंगलमय करावं. मी आपल्या तमाम उपासक उपासकांच्या वतीने आदरणीय वदंत करुणानंदजी महाथेरू यांना विनंती करतो, आदरणीय भंतेजी आपण आम्हा सर्वांना धम्मदेशनाने उपकृत करावे. म्हणा साधू 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 साधू. Hello, check, check, check. Hello, check.